ठाकरेंचे 3 खासदार प्रतापराव जाधवांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात उपस्थित. संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे आणि आष्टीकरांच्या उपस्थितीमुळे पुन्हा ऑपरेशन टायगरची राजकीय वर्तुळात चर्चा. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का. साळवींकडनं उबाठाच्या उपनेतेपदाचा राजीनामा. राजन साळवी आज शिवसेनेत प्रवेश करणार. मंत्री धनंजय मुंडेंना कारणे दाखवा नोटीस. निवडणूक शपथपत्रात दिलेल्या माहितीसंदर्भात करुणा मुंडेंची तक्रार. तक्रारीनंतर परळीच्या फौजदारी न्यायालयानं बजावली नोटीस. धाराशिवमध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. पुरातत्व विभाग तुळजाभवानी मंदिराची क्ष किरण तंत्रज्ञानाच्या मदतीनं करणार पाहणी. शिखर बळकटीकरणामुळे मंदिराला तडे गेल्याचं उघड. रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. ठाकरेंच्या पक्षातील उपनेते पदाचा त्यांनी राजीनामा दिलाय. गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगलेली होती. या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं आता समोर आलेलं आहे. राजन साळवींनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यानं त्यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. राजन साळवी आज ठाण्यामध्ये दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे कोकणात आता उद्धव ठाकरेंना हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. त्याचबरोबर राजन साळवींना शिंदे सेनेमध्ये काय जबाबदारी मिळणार याविषयी सुद्धा उत्सुकता आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ज्यांनी 40 वर्ष शिवसेनेचं काम केलं ते माजी आमदार शिवसेनेचे उपनेते राजन साळवी आपल्यासोबत आहे. राजन साळवींनी नुकताच निर्णय घेतला आहे की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र तुम्ही शिवसेना देखील आज केलेलं आहे. शिवसेना प्रमुखांनी तर शिकवणच दिलेली आहे. भेटला महाराष्ट्रात जातो जय महाराष्ट्र म्हणायचं ते सुरूच आहे आणि ते सुरू राहणार. पण काय नक्की असं काय घडलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावंत तुम्ही कार्यकर्ते म्हणून म्हटलात आणि तुम्ही आता त्यांनाच जय महाराष्ट्र करून तुम्ही पुन्हा चालल्यात, काय असं नक्की घडलं? गेले 38 वर्ष मी शिवसेना पक्षाचं शिवसैनिक, नंतर नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि आमदार 3 टर्म असा माझा प्रवास झाला. त्या प्रवासामध्ये 2007चा माझा पोटनिवडणुकीचा पराभव, 2024चा ह्या निवडणुकीचा पराभव, 2007ची निवडणूक त्या पराभवाला कारणं वेगळी होती, संदर्भ वेगळे होते. 2024 सालच्या निवडणुकीच्या पराभवाला जी मंडळी कारणीभूत होती त्यांच्यामुळे मला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्याबद्दलची सविस्तर माहिती मी शिवसेना पक्षप्रमुखांकडे मांडली आणि त्यानंतर मी शांत राहिलो होतो. त्यानंतरच्या कालावधीमध्ये आमच्या सहकाऱ्यांच्या इच्छेप्रमाणे, त्यांच्या सूचनेप्रमाणे, माझ्या इच्छेप्रमाणे आम्ही निर्णय घेतला आणि आम्हाला असं वाटलं की भविष्यातल्या कालखंडामध्ये आपल्याला संपूर्ण जिल्हा, आपला महाराष्ट्र पुढं न्यायचा असेल तर एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व आम्ही स्वीकारलं. तिथे वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे आहेत, आपली निशाणी त्या धनुष्यबाण आहे आणि ते ठरवून आम्ही आज प्रवेशाचा निर्णय आज घेतलेला आहे. विनायक राऊतांवरतीच आपला पूर्णपणे रोख होता 2024च्या निवडणुकीच्या पराभवाच्या दृष्टिकोनातून. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही उद्धव ठाकरेंच्या कानावर टाकल्या होत्या. विनायक राऊत आमचे खासदार होते, त्यानंतर ते शिवसेनेचे नेते म्हणून आता आहेत. पण आम्ही ह्या मतदारसंघामध्ये पाहिलं असेल तर विनायक राऊतांचा मला वाटतं मी सावत्र भाऊ असेल असं मला वाटतं. कारण त्यांनी प्रत्येक वेळेला निवडणुकीची उमेदवारी असेल, पदं असतील किंवा सत्तेच्या अनुषंगाने मिळणारी मंत्रिपदं असतील, त्यावेळेला अनेक वेळा मला बाजूला ठेवलं आलेलं होतं. आणि 2024 सालच्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या सहकार्याने माझ्या विरोधामध्ये जे काम केलं त्यामुळे माझं स्वतःचं मत असं झालं की माझ्या पराभवाला ही मंडळी कारणीभूत आहेत आणि म्हणून मी थांबण्याचा निर्णय घेतला. पण मग आपण एवढं सगळं उद्धव ठाकरेंच्या कानावर टाकून देखील उद्धव ठाकरेंनी याबाबत कानावरती मी घातलं. त्यानंतर मी शांत होतो. त्यानंतरच्या कालावधीमध्ये या सर्व मंडळींनी मला सूचना केली, विनंती केली, समजवलं की आज आपल्याला संपूर्ण जिल्ह्यामध्ये विकासात्मक बदल करायचा आहे. या जिल्ह्यामध्ये आपल्याला एक आदर्श जिल्हा महाराष्ट्रामध्ये बनवायचा आहे आणि याकरता ज्यांनी 2.5 वर्ष त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं ते काम निश्चितपणे एक आदर्श काम म्हणून पुऱ्या नाही म्हटलं तरी देशामध्ये मानलं जातं
अशा पार्श्वभूमीवर आम्ही तो निर्णय घेतलेला आहे. पण उद्धव ठाकरे साहेबांनी तुम्ही सगळ्या बाबी सांगून देखील या सगळीकडे दुर्लक्ष केलं. नाही, उद्धव साहेबांकडे पुरा महाराष्ट्र आहे, पुरा देश आहे. त्यांनी त्यांचा तो निर्णय त्यांच्या पद्धतीने तो निश्चितपणे घेत असतील. मला जे वाटलं, माझ्या ज्या भावना आहेत ते मी त्यांच्याकडे मोकळ्या केल्या आणि त्यानंतर मी शांत होतो आणि म्हणून मी आज प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही नाराजीच्या नंतर तुम्ही भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती, कार्यकर्त्यांचा पण रोष होता. पुन्हा मग शिवसेनाच का निवड? महाराष्ट्रामध्ये 3 पक्ष महत्त्वाचे आहेत सत्तेमध्ये. एक भारतीय जनता पक्ष आहे, अजितदादांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे. आम्हाला असं म्हणायचं की एकनाथ शिंदेंच्याकडे वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे आहेत, धनुष्यबाण निशाणी आहे आणि आमच्या असलेल्या सर्व सहकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे मी तो निर्णय घेतला आणि तो निर्णय माझा योग्य आहे. तेव्हा बोललो होतो योग्य वेळी योग्य निर्णय घेईन. तो योग्य वेळी योग्य निर्णय मी घेऊन आज माझा पुढचा प्रवास सुरू करत आहे. पण मग ज्यावेळी त्याच एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी ते सुरतला निघताना किंवा गुवाहाटी निघताना देखील तुम्हालाही बरोबर घेऊन जाण्याची ऑफर दिली होती, त्यावेळी त्यांना का निवडलं गेलं? त्यावेळी ते निर्णय योग्य असतात. त्यावेळी तो निर्णय मला योग्य वाटला आणि म्हणूनच एक निष्ठावंत राजन साळवी पक्षप्रमुख उद्धव साहेबांसमोर थांबला आणि त्यांच्यासोबत माझ्याकडे अँटी करप्शनची चौकशीसुद्धा लागली. मला अनेक प्रकारचा त्रास देणार तरी मी निष्ठावंत त्याने राहिलो. नंतरच्या काळामध्ये परिस्थिती बदलली असेल आणि म्हणून तो पराभवानंतर मला वाटलं निर्णय घ्यावा, मी निर्णय घेतला. योग्य न्याय देतील एकनाथ शिंदे? 100%. आज ते न्याय देतात महाराष्ट्राला. आज देशाच्या पातळीवर त्यांचं नाव आज चर्चेला जातं आहे आणि गेले 2009 ते 2022 त्यांच्यावर त्यांचा एक सहकारी आमदार म्हणून मी काम केलेलं आहे. कामाची पद्धत पाहिलेली आहे. मला नक्की विश्वास आहे की नक्की आमच्या मतदारसंघातल्या जिल्ह्यातल्या विकासाला ते गतिमान देतील असं मला वाटतं. पण तुम्हाला काय वाटतं का आता शिंदे साहेबांसोबत गेलं पण खरी शिवसेनाच एकनाथ शिंदेचीच वाटते? आजचा शिवसेना पक्षप्रमुखांचा विषय शिवसेना म्हणून येतो आणि वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि धनुष्यबाणे एकनाथ शिंदेकडे येतं आणि म्हणून शिवसेना प्रमुखांच्या सोबत आणि धनुष्यबाणांसोबत जाण्याचा निर्णय आम्ही लोकांनी घेतलेला आहे. काल एक महत्त्वाची बैठक आपली एकनाथ शिंदे साहेबांसोबत झाली आणि त्यामध्ये उदय सामंत होते, भैया सामंत देखील होते. काय नक्की ठरलं? एकत्रितरित्या तिकडे तुम्ही काम करणार आहात, कसं काय या पद्धतीने काम? बाळासाहेबांची शिवसेना, ह्या शिवसेनेचे प्रमुख नेते म्हणून आणि सर्वांचे तिथले प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या पक्षात जायचा निर्णय घेतला आणि म्हणून त्यांनी ठरवलं की त्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, त्या मतदारसंघाचे जिथे मी लढवली होती निवडणूक तिथले स्थानिक आमदार विद्यमान आमदार किरण सावंत, त्यांना त्यांनी निमंत्रित केलं आणि आमच्यासमोर आपल्याला जिल्ह्यामध्ये शतप्रतिशत शिवसेना पुढं न्यायची असं तऱ्हेचा आम्हाला संदेश दिला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही एकत्रपणे हातात हात घालून ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये असेल, संपूर्ण मतदारसंघामध्ये असेल, आम्ही शिवसेना ही वाढवणार हा विश्वास आम्ही त्यांना दिलेला आहे. बरे जिल्ह्यात तुम्ही आता सगळेजण एकत्रित्या काम करणार आहात, परंतु विनायक राऊतांचं थेट म्हणणं आहे